भिरभिरतोय. आम्हाला सारखी आठवण होती इथल्या गड किल्ल्याची आणि इथल्या मराठी मर्द मावळ्यांची. जसे आम्ही तुमच्या मनामनात आहोत तसे तुम्ही आमच्या नसानच आहात. तुम्ही आजही आमची जयंती साजरी करता. छान वाटतं. आमच्या नावाचा जे जयकार करता तेव्हा आनंदही होतो. एवढे केले म्हणजे झाले असं तर वाटत नाही ना तुम्हाला? तुमच्या बघल्यातले फोटो मधले शिवराय तुमच्या जगण्यात कधी असणार आहे? पुस्तकामधले छत्रपती तुमच्या मस्तकात कधी घुसणार आहे? तुमच्या मस्तकात कधी घुसणार आहे? आम्ही शहाजीराजेच्या घरात जन्माला आलो. जिजाऊ महासाहेबांनी आम्हाला उत्तम संस्कार दिले. महासाहेबांनी आम्हाला असं घडवलं नसतं तर देखील आम्ही कुणाची गुलामीच केली असती. गोरगरीब मावळ्यांना घेऊन आम्ही स्वराज्य निर्माण केलं, ते देखील आईवडीलच्या संस्कारामुळेच. आईवडीलच्या संस्कारामुळेच आईवडीलच्या संस्कारामुळे घरोघरी जिजाऊ जन्मली, घरोघरी शिवराय बी जन्मतील आणि महाराष्ट्राला नवा आकार देतील. पण त्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल. मराठी आवातीवरती आम्हाला प्रेम करावं लागेल. कशासाठी गेलं होते संस्था? कोणासाठी पाहिलं होते स्वप्न? तुमच्यासाठीच ना. मग काय आजकालची चिमुकले मुलं मोबाईलवर गेम खेळत राहतात. आम्हाला वाईट वाटत नसेल? आमचे बिरक्का मावळ दिवसभर गावभर फिरत राहतात. आम्हाला वाईट वाटत नसेल? आमच्या आई बहिणीवर अत्याचार होतात तर काय वाटत नसेल आम्हाला? ती तलवार उचलून त्याची बुद्धी छाटून काढावी असं वाटत नसेल आम्हाला? शेतकरी दादा दिवसभर आंदोलन करतो, तो आत्महत्या करतो, मुलांचं काही तुटत नसेल? काय व्यवस्था करून ठेवली तुम्ही माझ्या महाराष्ट्राची? ओय, आम्ही छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय. तुम्हाला सांगतोय, जातीपाती धर्मात भेदभाव